In this video, we are going to study about the section second, science section second, first chapter, heredity and evolution, out of part first. काय काय बघायचं आपल्याला या चॅप्टरमध्ये? In this chapter, we are going to study about the hereditary changes, evolution, then protein synthesis, then Darwin's theory, Lamarckism, human evolution, etc. For that, we are going to recall certain points which we have studied in the 9th standard. नववीत शिकलेला काही भाग आपल्याला रिपीट करावा लागेल, रिकॉल करावा लागेल. जेनेटिक्स कशाला म्हणायचं? द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच स्टडीज द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट अँड जीन्स इज कॉल्ड अ जेनेटिक्स. जेनेटिक्स ही अशी बायोलॉजीची ब्रांच आहे ज्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिझमचे त्याच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर होणाऱ्या कॅरेक्टरिस्टिक्सचा आणि त्यांच्या जीन्सचा अभ्यास केला जातो. द न्यू प्रोजेनी इज फॉर्मड थ्रू द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन प्रोसेसमधून तयार होणाऱ्या न्यू प्रोजेनीमध्ये येणारे कॅरेक्टरिस्टिक एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर होणारे कॅरेक्टरिस्टिक कोणत्या पद्धतीने कशा प्रकारे ट्रान्सफर होतात याचा अभ्यास केला जातो. एक्सेप्ट फॉर फ्यू मायनर डिफरन्सेस द ऑफस्प्रिंग शोज ग्रेटर सिमिलॅरिटी विथ द पॅरेंट आफ्टर रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन नंतर तयार झालेल्या नेक्स्ट जनरेशनमध्ये प्रोजेनी म्हणजे पुढच्या पिढीतील ऑफस्प्रिंगमध्ये येणारे गुणधर्म हे फारच कमी प्रमाणात त्यांच्यामध्ये फरक दिसून येतो. बाकी जास्तीत जास्त ते मूळ पॅरेंट्सप्रमाणेच असतात. ऑर्गॅनिझम प्रोड्यूस्ड बाय, आता रिप्रोडक्शनच्या दोन प्रोसेसेस आहेत. एक सेक्शुअल रिप्रोडक्शन, दुसरी असेक्शुअल रिप्रोडक्शन. यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शननी तयार होणाऱ्या नेक्स्ट जनरेशनमध्ये मायनर व्हेरिएशन, फार किंचित बदल दिसतो, म्हणजे ऑफस्प्रिंग हे पॅरेंट्सप्रमाणेच असतात. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन नंतर तयार होणाऱ्या द ऑफस्प्रिंग प्रोड्यूस्ड बाय दिस सेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड शोज कंपॅरेटिव्हली, तुलनात्मक ग्रेटर व्हेरिएशन. म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शननी जवळपास सेम, तर सेक्शुअल रिप्रोडक्शननी फरक दिसतो. मात्र हा फरक हा फार मोठ्या प्रमाणातला फरक नसतो. म्हणजे काय तर हिअर अ डॉग गिव्ज बर्थ टू द पपीज, सिमिलरली पिजन गिव्ज बर्थ टू द स्क्वॅब्स. कबूतर त्याच्या पिल्लांनाच जन्म देतं, कुत्र्याला कुत्र्याचंच पिल्लू होतं, आणि माणसांना लहान मुलांना जन्म देतो. अशा रीतीनं ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग इज कॉल्ड ॲज अ हेरिडिटी. अशा रीतीनं पॅरेंट्सकडून पुढच्या पिढीकडे कॅरेक्टरिस्टिक ट्रान्सफर होण्याला हेरिडिटी असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात काय, हेरिडिटी इज डिफाइन्ड ॲज अ ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. धिस ट्रान्सफर टेक्स प्लेस व्हाया जीन्स. जीन्समार्फतच काय होतं, हे गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. मग याच्याबद्दलचा अभ्यास संशोधन केल्यानंतर आपण मागच्या वर्षी 9वीत ह्या DNA मॉडेल बघितलेलं आहे. त्याच्यावर असणाऱ्या या न्यूक्लिओटाईड म्हणजे काय, फॉस्फोरिक ॲसिड, पेंटोज शुगर, त्यानंतर नायट्रोजन बेसिस, मग प्युरिन्स, पिरिमिडिन्स, त्यामध्ये ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन यांच्यापासून तयार झालेल्या ह्या न्यूक्लिओटाईडचीच ही चेन असती. साधारणतः असं दिसतं आपल्याला. वॅटसन आणि क्रिकने या पद्धतीचं मॉडेल मागच्या वर्षी दिलेलं आहे. धिस इन्फॉर्मेशन इज स्टोअर्ड इन DNA फॉर प्रोटीन सिंथेसिस. अशा रीतीनं नवीन
पिढी जन्माला येत असताना त्याच्यावरचे गुणधर्म DNA मध्ये साठवून ठेवलेले असतात. या DNAचा फंक्शनल पार्ट किंवा असा पार्ट, असा सेगमेंट जो पुढच्या पिढीतील किंवा त्याच सजीवातील गुणधर्म नियंत्रित करतो, त्याला जीन्स असं म्हणतात. कशाला? द सेगमेंट ऑफ DNA विच कंटेन्स ऑल इन्फॉर्मेशन फॉर सिंथेसिस ऑफ पर्टिक्युलर प्रोटीन इज कॉल्ड ॲज अ जीन. म्हणजे DNA वरचा असा सेगमेंट आहे जो सगळी त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन साठवून ठेवलेली असते. कशाची? फॉर सिंथेसिस ऑफ पर्टिक्युलर प्रोटीन. दॅट सेगमेंट इज कॉल्ड ॲज अ जीन. DNA वरच्या त्या सेगमेंटला जीन असं म्हणतात, त्या प्रोटीन पुरता. आणि इट इज नेसेसरी टू नो द रिलेशनशिप बिटवीन दीज प्रोटीन्स with the characteristic of organism that is studied by different scientists. Here on page number 1, information about different scientists is given. Out of that, the person who is called as a father of genetics, that is John Gregor Mendel, has at about 1886 he introduced the concept of a factor, that is the gene. This term was not used by him, but it is responsible for heredity that firstly mentioned. Then in year 1901 1901 मध्ये ह्युगो द व्हरीस यांनी म्युटेशन संदर्भात माहिती दिली. 1902 मध्ये वॉल्टर सटन यांनी पहिल्यांदा नाकतोड्याच्या सेलमध्ये क्रोमोझोम्स पाहिले आणि क्रोमोझोमबद्दलची माहिती त्यांनी सांगितली. त्यापूर्वी क्रोमोझोम कुणाला माहीत नव्हते. त्यानंतर हे जीन्स या क्रोमोझोम मार्फत ट्रान्सफर होतात हे सिद्ध करण्यात आलं. त्यानंतर 1944 मध्ये ओस्वाल्ड, आता हे सगळं इंग्लिशमधून वाचून दाखवत नाही, हे पुस्तकात पान नंबर 1 वर आहे. ओस्वाल्ड, एव्हरी आणि मॅकलिन मॅकार्थी, कॉलिन मॅकलॉइड या तिघांनी मिळून काय केलं, तर हा DNA स्ट्रँड फक्त सर्व सजीवांमध्ये असतो आणि तो व्हायरसेसमध्ये नसतो हे सर्वप्रथम सांगितलं. त्यानंतर 1961 मध्ये फ्रँकॉइस जेकब आणि जॅक मोनार्ड यांनी DNA द्वारा तयार होणारं प्रोटीन सिंथेसिस हे या दोघांनी 1961 मध्ये सांगितलं, ज्याच्यामुळं आपल्याला जेनेटिक कोड हे DNA मध्ये असतात हे सापडलं, माहीत झालं. Thereby the technique of recombinant DNA technology emerged, which has vast scope in the field of genetic engineering. या ब्रांचमध्ये आता आपल्याला जेनेटिक रिकॉम्बिनेशन करून आपण नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे. याचा उपयोग कुठं होणार आहे? दिस स्टडी ऑफ जीन इज युजफुल फॉर द डायग्नॉसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेंशन ऑफ हेरिडेटरी डिसऑर्डर्स. अनुवंशिक जे दोष आहेत ज्यांचं एकतर कळतील, त्यांच्यावर उपचार घेता येतील किंवा ते टाळता येतील, यासाठी त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर आपण ॲनिमल्स आणि प्लांट्स यांचे काही नवीन व्हरायटी, हायब्रिड व्हरायटी तयार करू शकतो की ज्याचा उपयोग आपल्याला पुढे करता येईल. डिसीज रेजिस्टन्स ॲनिमल आणि प्लांटच्या व्हरायटी करता येतील. ही सगळी माहिती आपल्याला पान नंबर 1 वर दिलेली आहे. पुढे आता आपल्याला ह्या प्रोटीन सिंथेसिस कसं होतं ते बघायचं आहे. प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय फॉलोइंग दीज 3 स्टेप्स. फर्स्ट, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. या 3 याच सिक्वेन्सनी प्रक्रिया घडतात आणि जेणेकरून त्यांच्यापासून काय केलं जातं, प्रोटीन तयार केलं जातं. दिस प्रोटीन सिंथेसिस टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड प्रेझेंट ऑन अ DNA मॉलिक्यूल. दिस सिंथेसिस टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ RNA. म्हणजे
DNA वर असलेल्या न्यूक्लिओटाईडच्या रचनेवरून RNAच्या साह्यानं प्रोटीन तयार केलं जातं. या प्रोसेसला सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी DNA वरची माहिती RNAच्या मदतीनं प्रोटीन सिंथेसिस तयार करण्यासाठी वापरली जाते. बघू आपण. फर्स्ट प्रोसेस इज द ट्रान्सक्रिप्शन. दिस ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस इन द न्यूक्लियस, but the mRNA leaves nucleus, carries the genetic code and enters the cytoplasm. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस ही न्यूक्लियसमध्ये घडती, सेलच्या न्यूक्लियसमध्ये घडती. त्याच्यावरची माहिती mRNAवर कॉपी करून mRNA काय करतो, सायटोप्लाझममध्ये येतो, म्हणजे न्यूक्लियसमध्ये जाऊन बाहेर येतो. त्यासाठी काय केलं जातं, फॉर दिस 2 strands ऑफ DNA आर सेपरेटेड. DNAचे 2 स्ट्रँड असतात. ह्या 2 स्ट्रँड एकमेकांपासून वेगळे होतात. वेगळे झाल्यानंतर ओन्ली 1 स्ट्रँड पार्टिसिपेट. त्या वेगळ्या झालेल्या दोघांपासून न होता एका स्ट्रँडपासून ही ट्रान्सक्रिप्शनची प्रक्रिया घडते. The sequence of nucleotide which is complementary to that of present on a DNA is copied on mRNA. म्हणजेच काय, DNA वरचा न्यूक्लिओटाईडचा सिक्वेन्स हा mRNA वर कॉपी करून घेतला जातो. इंग्रजीमधलं हे आपल्याला उत्तर लिहिताना उपयोगात पडणार आहे, त्यामुळं ही वाक्यरचना मराठीतून समजून घ्या, मात्र पाठांतर हे इंग्लिशमधून याच पद्धतीनं करायचं आहे. वाईल कॉपिंग इन्स्टेड ऑफ थायमिन प्रेझेंट ऑन अ DNA वरच्या नायट्रोजन बेसिसपैकी थायमिन ऐवजी mRNA वर कॉपी होताना युरॅसिल हे एक नायट्रोजन बेस वापरलं जातं, थायमिन घेतलं जात नाही. दिस जेनेटिक कोड इज ऑलवेज इन अ ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे 3 नायट्रोजन बेसचा एक या पद्धतीनं काय केलेला असतो, ट्रिपलेट कोडॉन. तिघांचा आहे म्हणून त्याला ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलेलं आहे. द कोड ऑफ ईच अमिनो ॲसिड ऑलवेज कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लिओटाइड्स. म्हणजे या 3 न्यूक्लिओटाइडच्या एका ट्रिपलेट कोडॉनला एक अमिनो ॲसिड जोडलेला असतो किंवा त्याच्या साह्यानं जोडला जातो आणि मग प्रोटीन तयार होतं. हे mRNAवर कॉपी केल्यानंतर ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस नंतर mRNA येतो सायटोप्लाझममध्ये. सायटोप्लाझममध्ये आल्यावर पुढची प्रक्रिया. मात्र याच्यावर पेपरमध्ये प्रश्न विचारला या पद्धतीने जातो. कदाचित राईट अ नोट ऑन ट्रान्सक्रिप्शन विचारलं जाईल, एक स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न, किंवा अशा प्रकारचे छोटे छोटे 3 प्रश्न 1, 2, 3 असे 3 मार्काला वेगळे देतील. शेजारी अशी आकृती दिलेली असती आणि त्याच्यावर असे 1-1 मार्काचे 3 प्रश्न. आयडेंटिफाय द सेल्युलर प्रोसेस. या आकृतीत दाखवलेली सेल्युलर प्रोसेस कोणती आहे, ती ट्रान्सक्रिप्शन आहे. विच एन्झाईम इज रिक्वायर्ड फॉर दिस प्रोसेस. ह्या प्रोसेससाठी हा DNAचा स्ट्रँड एकमेकांपासून बाजूला होण्यासाठी पॉलिमरेज. द एन्झाईम रिक्वायर्ड फॉर दिस प्रोसेस इज RNA पॉलिमरेज. हे एन्झाईम वापरलं जातं. आणि in which part of cell does this process occur? This process occurs in the nucleus of the cell. असे 3 मार्काला मात्र टू द पॉईंट उत्तरं लिहावी लागतात. ही प्रोसेस सगळी जी मी बोललेली आहे ही व्हिज्युअलाइज करण्यासाठी इथं मी काही लिंक दिलेल्या आहेत. यूट्यूबवरच्या या लिंकच्या साह्यानं तुम्ही ही प्रोसेस बघू शकता. आता ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर पुढची टप्पा म्हणजे ट्रान्सलेशन. असा ह्या न्यूक्लियसमधून हा mRNA बाहेर आला सायटोप्लाझममध्ये. आता ही ट्रान्सलेशन प्रोसेस घडते. ईच mRNA कॅरी थाउजंड्स ऑफ कोडॉन. असे लाखो हजारो या कोडॉनचं त्याच्यावर रचना अरेंजमेंट दिसून येते. बट ईच कोडॉन इज स्पेसिफाय फॉर ओनली 1 अमिनो ॲसिड. अशा 3 ट्रिपलेट कोडॉनचा 3 न्यूक्लिओटाईडच्या या ट्रिपलेट कोडॉनपासून फक्त एकच अमिनो ॲसिड त्याला लिंक्ड असतो. द tRNA molecule brings the required amino acid as per the code present on mRNA. आता हा tRNA आहे.
हा टीआरएनए काय करतो, सायटोप्लाझममधून त्याला आवश्यक असणार, फॉर एक्झाम्पल लायसिन नावाचं हे एक अॅमिनो ॲसिड घेऊन येतो आणि याच्यावर जो सिक्वेन्स आहे तो याला जो मॅच होतो त्या, आता हा टीआरएनए, हा एक टीआरएनए, हा एक टीआरएनए, त्यांनी काय केलं आहे, या mRNAवर, हा जो mRNA आहे की नाही, या mRNAवर असलेल्या सिक्वेन्सनुसार प्रत्येकाने एक एक न्यूक्लिक ॲमिनो ॲसिड आणलेलं आहे आणि ते ॲमिनो ॲसिड याला जॉईन होत राहतं. दीज म्हणजे याच्यावर असलेल्याला ट्रिपलेट कोडॉन म्हणायचं, तर या टीआरएनएवर असलेल्याला काय म्हटलेलं जातं, अँटी कोडॉन. There is anticodon on each tRNA which complementary to the codon on mRNA, म्हणजे जो या सिक्वेन्सला मॅच होईल. उदाहरणार्थ इथं दिसतोय AUG, हा इनिशिएशन कोडॉन आहे, ह्याला मॅच होणारा UAC हा जो कोडॉन आहे अँटीकोडॉन या टीआरएनएवर आहे. इथं बघा UAC आणि याच्यावर असलेला AUG, म्हणजे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारे हे असतात की जेणेकरून एकमेकांमध्ये ते फिट होतात. अशा रीतीनं हा टीआरएनए त्या ठिकाणी कोडॉननुसार अँटीकोडॉनच्या साह्यानं टीआरएनए सिलेक्ट होतो आणि तो ॲमिनो ॲसिड घेऊन येतो. ह्याला म्हणायचं, दिस प्रोसेस इज नोन ॲज अ ट्रान्सलेशन. नेक्स्ट प्रोसेस इज द ट्रान्सलोकेशन. या ठिकाणी हे टीआरएनए एक ॲमिनो ॲसिड घेऊन येत आहेत. इथं याच्यावर एक आहे, याच्यावरचा एक आहे, हा याच्यावरचा एक आहे. हे घेऊन येत असताना हा जो mRNA आहे सायटोप्लाझममध्ये त्याच्या भोवती हे रायबोझोम असतो. या रायबोझोम काय होतो, याच्यावरून सरकत पुढे जातो. तसं जशी चेन सरकती की नाही, चेन झिप किंवा अनझिप होत असताना, इथं झिप आउट होत असताना जशी पुढे सरकल त्याचा रायडर, तसं ती चेन एकमेकात लॉक होत जाती. तसा हा रायबोझोम mRNAवरून पुढे स्लाइड होत असताना एक टीआरएनए काय करतो, त्याच्यावर तो ॲमिनो ॲसिड सायटोप्लाझममधून घेऊन येऊन पुढे त्याची पॉलीपेप्टाइड चेन होती. या प्रोसेसला ट्रान्सलोकेशन म्हणतात. इन द ट्रान्सलोकेशन रायबोझोम कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA मॉलिक्यूल टू द अनदर एंड बाय अ डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे हा एक, त्यानंतर हा एक, त्यानंतर पुढचे तीन, पुढचे तीन, पुढचे तीन, असं हा रायबोझोम पुढे सरकत जातो. व्हाईल दिस प्रोसेस टेकिंग प्लेस, rRNA या टीआरएनएला या mRNAवर कोडॉन आणि अँटीकोडॉननुसार एकमेकांना बाइंड करण्यासाठी रायबोझोममध्ये असलेला RNA म्हणजे rRNA हेल्प करतो. It helps in joining the amino acid together by the polypeptide chain. The peptide chain later come together to form a complex protein. या पद्धतीनं कोणतीही चूक न होता काय होतो, सिक्वेन्सनुसार तयार होतो. मात्र कधी काय होतं, काही चेंजेस घडतात. घडणाऱ्या या चेंजेसला म्युटेशन असं म्हणतात. त्यापैकी काही सडन चेंजेस दॅट ऑकर इन दोज जीन्स, समटाइम्स any nucleotide of gene changes its position that causes the minor change which is nothing but a mutation. अशा रीतीने mRNAवरच्या कुठल्या तरी ट्रिपलेट कोडॉनमध्ये होणाऱ्या चेंजमुळं नवीन प्रकारचं प्रोटीन तयार होतं किंवा हा चेंज होण्याला म्युटेशन म्हटलेलं आहे. म्युटेशन मे कॉज द जेनेटिक डिसऑर्डर लाईक सिकल सेल एनिमिया. काही मायनर असतात की ज्याचा दे आर नॉट कन्सिडरेबल, त्याचा कोणताही परिणाम होत नाही, तर काहींचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. दिस इज अन एव्हर लास्टिंग प्रोसेस अँड इट इज वन ऑफ द प्रूफ ऑफ डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन.